नागरिक श्री तुकाराम रामचंद्र धनावडे यांनी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. हॅलो. तर क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट चाहते म्हटलं की संपूर्ण वर्ग असतो, पण आज वयस्कर एक पांढरी टोपी परिधान करून बाबा आपल्या मॅच साठी इथं आले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून माईची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित करायचे. आणि अशी व्यक्ती जर आपण पाहिलं तर मंचावरती कमी व्हायला भेटली जाते. वटका जरूर सजवला गेलाय आणि अशा व्यक्ती मंचावरती येणं खूप गरजेचं असतं. आणि यांच्याच पदस्पर्शानं ही पावन झालेली भूमी आज जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायामधील यांची आपल्याला साथ भेटली जाते. धन्यवाद. आपण इथं आलात आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर ऋतिक गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चुकीचा चेंडू हाताळल्यानंतर हाही फटका खेळला जातोय. हाही फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथं सचिन. चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाईल. आता या मॅच मध्ये थोडस चेंजेस केलं या, कारण की यशला थोडीशी दुखापत झाली. त्याचा खेळ जर आपण पहिल्या मॅच मध्ये जर पाहिला ना तर मूर्ती कमी आहे, पण या मूर्तीकडून जर आपण पाहिलं ना तर हेलिकॉप्टर कसं उडवायचं ते एक तंतोतंत फलंदाजी त्याच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटली होती. पण आता आदित्य आणि करण ही दोन जोडी मैदानामध्ये उतरल्या. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजीसाठी तयार झालाय. फुल टॉस फटका खेळला जाईल. इथं संधी आहे का? आणि इथं शेवटच्या क्षणाला चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. करण सावलेच्या बॅट मधून हा दमदार षटकार आलाय. चला, मैदान जर आपण बघितलं ना तर आउटफील्ड आपल्याला थोडीशी कमजोर आहे. प्रत्येक खेळाडूंना आपलं शरीर बचावून खेळ करायचा आहे, कारण की जर इजा झाली तर आपल्याला ते घातक ठरू शकतं. तर प्रत्येकानं आपल्या शरीराची इजा ही कमी व्हायला होऊन देऊ नका, कारण की मैदान तितकंसं साजेसं नाही आपल्याला. आज ही स्पर्धा म्हटलं की आपल्या जावलीचे लाडके नेतृत्व ज्यांनी संपूर्ण जावलीचा कायापालट केलाय असे लाडके नामदार शिवेंद्रसिंह राजे बाबा भोसले यांच्या विद्यमानातून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर एक खंबीर नेतृत्व जर आपण पाहिलं तर वसंत भाऊ मानकुंबरे यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये दिल्या. आणि त्याचप्रमाणे आपण तिसऱ्या क्रमांकाकडे जर आपण पाहिलं तर संदीप दादा म्हात्रे, जावलीवरती खूप असं प्रेम आणि प्रेमळ स्वभाव यांचं जर आपण पाहिलं तर संदीप दादा म्हात्रे यांनी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं. आणि स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक शंकर आनंदा धनावडे यांनी या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक देण्यात आलंय त्यांच्याकडून. आणि आज या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक जर आपण पाहिले एक आकर्षण करणारी चषक आशिष दादा शिंदे यांनी या स्पर्धेसाठी एक आकर्षण करणारी स्पर्धेला चषक देण्यात आलीत. त्याचप्रमाणे आपल्याला स्पर्धेसाठी अंपायर सौजन्य आलं ते विठ्ठल दादा गोळे यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला अंपायरांचं सौजन्य लाभले. मैदानाचं सौजन्य जर आपण पाहिलं तर संजीवनी धनावडे तात्या यांनी या स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे युट्यूब सौजन्य आपण बघतोय तुषार पारडे युवा उद्योजक यांनी या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य दिले. संपूर्ण टी शर्ट जर आपण पाहतो या सामनावीरचे त्या स्पर्धेमध्ये नितीन दादा पवार शिवश्री गार्डमनचे मालक आहेत यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण टी शर्ट मालिकावीर सामनावीरसाठी देण्यात आलेत. आणि मालिकावरचा किताब जर आपण पाहिलं तर रामदास श्रीरंग धनावडे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीरचा किताब देण्यात आलेला आहे.
जर खेळाडूला जास्त इजा असेल तर खाली बसवा जरा. चला मॅचला सुरुवात होईल. चल पहिलं षटक जर आपण पाहिलं तर चला मॅचला सुरुवात होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर ऋतिक निघतो या गोलंदाजीसाठी. उत्तम चेंडू आहे, समोरच्या त्याच्यामध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथे येतो या चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. वरवरीत जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 5 चेंडूच्या पाठीमागे 15 धावसंख्या धावलकावरती आले. आणखी एक प्रयत्न राहिलाय, फटका जरूर खेळलाय. तर क्षेत्ररक्षक थोडस फसला गेलाय पंकज, आणि त्यातून जर आपण पाहिलं तर 2 धावा जरूर जमवल्या जातील. षटक क्रमांक 1 इथं संपलं जाईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ संपला. अजून उर्वरित जर आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. षटक क्रमांक इथं 2 संपलं जातं या. आता दुसऱ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर सुमित याला दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्क वरती घेऊन आलेत.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. सुमित हा गोलंदाजीसाठी आलाय. ज्या गोलंदाजाने जर आपण पाहिलं तर अक्षरशः एक उत्कृष्ट गोलंदाजी केली होती तो आदित्य रिव्हर्स आड्याम केला जातो. या फटकाजवळ खेळलाय क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर फर्स्ट स्लिपला एक तैनात केला गेला इथं. एसटीच्या पाठीमागे सचिन एक उत्तम यष्टीरक्षण केलं जातं. या पहिला चेंडू सुमित याचा डॉट आलाय. डॉटला काहीच रन नाही. एक काढली एक लेखी 2 लाईन. थोडंसं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिला तर फसलं जात आहे आणि त्यातूनच जर आपण पाहिलं तर 2 धावा जमवले जात आहेत. आदित्यनं आपलं खातं खोललं. या आता सुरुवात जर आपण पाहिली तर आदित्यनं थांबून केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर करण याने एक उत्तमरित्या स्टार्ट केली होती. सुरुवात चांगली राहिली होती. तर आदित्य आलाय 2 धावेने आपलं खातं खोललंय जरूर. थोडासा पाठीमागे सरला क्षेत्ररक्षक आगवडे इथं चूक झाली आणि चेंडू मधून निघून चाललाय. फायनल लेगच्या रिझन मध्ये हा 4 धावांसाठी आलाय चौकार. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं पण त्यातून हा चेंडू निघाला तो थेट 4 धावांसाठी. या चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. काही चेंडू उत्तमरित्या हाताळले होते पण आज क्षेत्ररक्षकाने थोडी चूक झाल्यामुळे हा चौकार आलाय. पुन्हा इथं जर आपण पाहिलं तर सुमित आता रिव्हर्स आड्याम केलाय आणि परफेक्ट फटका खेळला जातोय. आदित्यच्या बॅट मधून हा आणखीन एक चौकार आलाय. आज काही काळ जर आपण पाहिलं तर आदित्य आपल्या फॉर्म साठी झगडत होता, प्रयत्न करत होता. पण ज्यावेळी तुम्ही सरावामध्ये येत असाल त्यावेळी तुम्ही मैदानामध्ये एक मोठी विनिंग खेळू शकता आणि आदित्यच्या बॅट मधून मोठी विनिंग बघायला भेटली गेल्या. एक उत्तम सुरुवात जर पाहिली तर राहिली. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजीमध्ये कोण टिकतोय. एज आहे बॅटची एज आल्यानंतर एस्टेनच्या पाठीमागे सचिननं कोणती चूक केली नाही. विकेटचं पतन महत्वाची विकेट इथं बाद होऊन परतला जाईल. आदित्य जर पाहिलं तर महत्वाची विकेट आज गमावली जाते आणि सफलता आज सुमितला भेटली जाते. सुरुवात चांगली राहिली होती, 2 चौकार आले होते पण आज हा महत्वाचा चेंडू सुमितनं हाताळला आणि आदित्यला परत पाठवण्याचं काम केलंय. आता यश आलाय मैदानामध्ये. यशला जर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकासाठी आता पाठवलं या कारण की त्याच्याकडे जर आपण पाहिली तर क्षमता ती आहे, मोठी धावसंख्या जमवू करतो. सत्तावीस धावसंख्या आहे धावफलकावरती. थोडं जरूर थांबलं जातं या कारण की आपला रनअप थोडंसं चुकला गेला. कोलवरचा चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये. स्वतः गोलंदाज सुमित तिथपर्यंत गेला, चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम उचलली गेली, पैकी बरोबर होती पण चेंडू अडवता आला नाही. जोखीम उचलली होती इथं जर आपण पाहिलं तर न स्ट्राईक एंडला धावण्याचा प्रयत्न करणनं केला. यशनं आपली स्ट्राईक सोडली होती कारण की थांबत होता. नॉन स्ट्राईकला जर गेलं तर आपलं विकेट गमवू जाऊ शकतं. एक भ्रांत मध्येच थांबला होता आणि हा झेल सुटल्यानंतर तिथपर्यंत पोहोचला. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ इथं जर आपण पाहिलं तर संपला. आता उर्वरित अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोणाला बॅट्समन कोण आहे?
प्रतीक गोलंदाजीसाठी आलाय. थोडासा जमिनीलगत आलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय जरूर. दोन धावा जरूर जमवल्या जात आहेत. समोर क्षेत्ररक्षण केलं जात आहे कारण की आउटफील्डचा विचार केला तर थोडीशी कमी उतार आहे आणि त्याच्यातून क्षेत्ररक्षण केलं जातंय. या दोन धावा जोडल्या जातील. समोर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक कृतीपर्यंत पोहोचला पण स्वतःचं शरीराचं नियंत्रण राखता आलं नाही. म्हणजे महत्वाची विकेट होती. करण सावले सुरुवात जर आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात राहिली होती. हा झेल महत्वाचा होता पण झेल ऋतिक करून सुटला गेला. जीवतान भेटले ती करणला. प्रतीक छोटासा रनअप आहे, आपली वेगळी स्टाईल आहे आणि त्यातूनच आपला अचूक टप्पा साधला जातो. गोलंदाजी उत्तम केली जाते. फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथं मेडॉन मध्ये. चेंडू अडवला जाईल, कोणती धाव खर्च केली नाही. धावाचा आलेख जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये थांबवला गेला. पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केली, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 12 धावसंख्या खर्च केली. आता या षटकामध्ये प्रतीकनं येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या खर्च केली. त्यात एक संधी निर्माण केली होती व संधी ही गमावली. कमी गतीचे चेंडू आतापर्यंत हाताळले तर प्रतीक यांनी. उत्तम चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय. म्हणजे करण थोडासा थांबून खेळला जातो. या बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता येईल नाही. म्हणजे कोणाला तरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, धावा थांबवणं गरजेचं होतं आणि प्रत्येकनं या षटकामध्ये ही महत्वाची गोलंदाजी राहिली. म्हणजे करण सारख्या फलंदाजाला इथं थांबवलं. या आणखीन एक डॉट चेंडू, महत्वाची गोलंदाजी म्हणलं जातं या प्रतीक कडून. म्हणजे धावा येत होत्या आणि या धावा रोखणं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या गोलंदाजांना थांबवता आलं नाही. पण हे प्रतीकनं एक उत्तम गोलंदाजी, साजेशी अशी गोलंदाजी, तिसऱ्या क्रमांकाचं षटक आतापर्यंत त्यानं महत्वाची गोलंदाजी केल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकामध्ये 4 धावसंख्या खर्च केल्या. पुढे सरसावलाय, संधी आहे पण खूप प्रयत्न करत असताना नो बॅटलँड मध्ये हा चेंडू वदळला जातो. या आणखीन 2 धावसंख्या आले. षटक क्रमांक 3 इथं संपलं जातं. या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कारण की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावसंख्या खर्च झाली होती. पण त्याच्यानंतर दुसऱ्या षटक सुमितनं 12 धावसंख्या खर्च केली आणि तिसरं षटक जर आपण विचार केला प्रतीक याचा तर टर्निंग पॉईंट ठरला. मॅचला कलाटणी दिली गेली या षटकामध्ये आणि या षटकात जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावसंख्या ही प्रतीकनं खर्च केल्या. करण सारख्या फलंदाजाला इथे थांबवले. करणकडे ती क्षमता आहे, मोठी धावसंख्या उभी करू शकतो कारण की या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. आता शेवटच्या षटकामध्ये सूरज याचा पर्याय निवडलाय. हे असते ना शिटप, अरे असं ते पासून याला बघ पट्टी लाकड असते. एक सिंगल धाव घेतली जाते. यश आहे थोडासा जखमी झालाय कारण की मैदानाने तितकशी साथ दिली नाही. एक सिंगल धाव घेतली यश आणि आपलं खातं खोललं या पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईकला करण आणलं. या शेवटचं षटक विजय हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सूरज डॉट आलाय, थोडीशी गती कमी आहे, टप्पा आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन केलं जातंय सूरज कडून. आता प्रयत्न केलाय, फटका खेळला गेलाय पण लांबलच कसा फटका खेळलाय. करणच्या बॅट मधून हा षटकार आलाय. म्हणजे बराच काळ जर आपण पाहिलं तर 5 चेंडू खेळले होते करण यांनी पण मोठा फटका आला नव्हता. आपण यावेळी प्रयत्न केलाय.
सूरजवरती प्रहार चढवलाय, धावसंख्या थांबवली होती, पण या 6 धावसंख्येनं वेग घेतलाय तो 42 आकडेवरती जाऊन पोहोचलाय एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला, अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा प्रयत्न असं पटवला, इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र निघून चाललाय. एक सिंगल धाव, एक धाव जमवली जाते. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जी धावसंख्या येणे गरजेची होती तितकी धावसंख्या जमा करता आली नाही. प्रयत्न जरूर राहिलेत, टप्पा पडलाय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर चेंडूने थोडीशी उचळी घेतली आणि हा डॉट चेंडू आलाय. असं वाटलं की हा चेंडू निघून चाललाय अतिरिक्त धावेसाठी, असं यशला वाटलं जरूर, पण चेंडू आतमधून निघून चाललाय, डॉट आलाय. एक उर्वरित चेंडू जागेवरती खेळला गेलाय आणि हा चुकीचा थ्रो केला जातोय. आणि या चुकीच्या थ्रोवरती जर आपण पाहिलं म्हणजे तारांबळ उडाले धावा घेण्यासाठी, आणि यावरती किती धावा असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. पंच धावा किती? 3 आहेत का? 3 रन. ओके, 3 धावा ऍड केल्या जातील. आणि प्रथम फलंदाजी करत असताना बामगर संघानं 46 धावसंख्या जमवल्या आणि 47 धावेचं टार्गेट सायगर टीम समोर ठेवलं. या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावसंख्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावसंख्या, आणि या तिसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर प्रत्येकानं फक्त 6 धावसंख्या खर्च केली आणि एक फलंदाज बाद केला होता. कौतुक केलं जाईल, कारण मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याच्यानंतर शेवटचं षटक सूरजने हाताळलं. यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी फक्त 11 धावसंख्या खर्च केली. म्हणजे धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला ना तर वरती पहिल्या षटकामध्ये चढला होता, त्याच्यानंतर उतरता क्रम आपल्याला बघायला भेटला गेला. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आणखीन धावसंख्या कमी बघायला भेटली गेली. आता फलंदाजीची जबाबदारी असणार आहे सायगर टीमवरती. तर विनंती केली जाईल जाणाई देवी भामगर टीम, आपण मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. अजून एक मॅच आहे, चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. एक इनिंग आता संपली आणि जर आपण पाहिलं तर आता धावांचा पाठलाग करण्यासाठी
दोन जोडी मैदानामध्ये उतरली जाईल. 47 धाब्यांचं टार्गेट आहे या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. आणि श्री जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिल्या गटातून बक्षीस पात्र राहण्यासाठी जर आपण पाहिलं तर आलेवाडी टीम ही आता सज्ज आहे पुढं. आणि यामध्ये जो जिंकेल तो त्या लढणार आहे. पण त्यासाठी ही महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही टीमसाठी आपल्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतली. क्षेत्ररक्षण आता बमगर टीमनं सजवलं जातं. या 360चं ग्राउंड हे सारसोळी मैदान म्हटलं की आपल्याला एक 360चं ग्राउंड एक उत्तम साजेची अशी फलंदाजासाठी गोलंदाजासाठी साजेच असं मैदान आपल्याला बघायला भेटलं. तर चौफेर जर आपण पाहिली तर घनदाट अशी झाडी आणि यामध्ये वसलेलं हे मैदान, यामध्ये खेळ प्रत्येक खेळाडूचा रंगला जातो. ही मॅच आपल्याला बघण्यासारखी राहिल्या. तर मॅचकडे वळूया आता. 24 चेंडूचा सामना करायचा आहे. 47 धावा जमवायच्या आहेत. पहिलं षटक आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी अमित सावले या गोलंदाजाचा पर्यायी निवडला गेला. या दोन जोडी मैदानामध्ये उतरल्या. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर पाठीमागचा विजयाचा शिल्पकार षटकारानं विजय केला होता तो आकाश हा स्ट्राईक वरती आहे आणि सुमित हा नॉन स्ट्राईकला उभा आहे. या मॅचचा पहिला चेंडू घेऊन निघतोय अमित सावले. अकोट टप्प्याचा चेंडू त्या दिशेने दिली जाते. गॅप शोधला जातोय. मिड विकेट मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथं. चेंडूची फेकी केली जाईल. यश सीमारेषेवरती आहे. आज जर या खेळाडूकडे जर आपण पाहिली एक छोटीशी मूर्ती आहे पण एक चपळाई एक चालाकी या क्षेत्ररक्षकाजवळ आहे. म्हणजे फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो म्हणजे खूप अशी मेहनत घेऊन केलं जाते. म्हणजे आपल्या गावासाठी खेळला जातोय. पुन्हा एकदा अमित गोलंदाजीसाठी तयार होतोय. फटका एक बैठा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक धावले जाईल. प्रयत्न केला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू निघून चाललाय. सुमितच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पहिल्या मॅच मध्ये थोडीशी चाचपडत अशी सुरुवात राहिली होती पण आता एक नजर त्याची जर पाहिली तर चेंडूवरती राहिली गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपली एक सुरुवात चांगली केली. चौकारानं खातं खोललं. या धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 47 धावांचं टार्गेट समोर आहे. त्याला एक प्रत्युत्तर दिलं जातं या पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये अमित सावले. बैठक फटका खेळण्याचा सुमिताचा विचार होता पण अगोदर बॅट फिरली गेली आणि चेंडू अंगाचा वेध घेतलाय. डॉट आलाय. हुशारीने आणि चालाकीने गोलंदाजी केली जाते अमित सावले याच्याकडून. एक चौकार जरूर आला पण ही महत्वाची गोलंदाजी राहिली. पुन्हा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा विचार होता पण पुन्हा एकदा फसला जातोय. 22च्या इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव घेतली जाईल. षटक क्रमांक 1 चा विचार केला तर सायगर टीम कडून पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाली होती पण आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रामगड टीम कडून अमितनं एक चौकार सोडला तर एक उत्तम गोलंदाजी राहिल्या. एक धावसंख्या खर्च केल्या त्यांनी आतापर्यंत. जागेवरती फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावले जात आहेत. प्रयत्न केले जाईल पण नो मॅच लँड मध्ये हा चेंडू आदळल्यानंतर 2 धावा इथे जमवल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावा म्हणजे प्रत्येक चेंडूच्या मागे एक सिंगल दुहेरी धावा जमवली जात आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक धावा जमवता तेव्हा धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं प्रेशर कमी होत चाललं जातं. आता प्रयत्न केला. समोरच्या टीममध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं आदित्य. चेंडूची फेकी केली जाईल. एक सिंगल धाव. आणखीन एक सिंगल धावा या षटकामध्ये आल्यात. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली अमित याची. एक चौकारानंतर बाकीचे उत्तम चेंडू सिंगल धावेसाठी हाताळलेत. आता
18 चेंडू आणि 38 धावांचा प्रवास सायगर टीमसाठी असणार आहे. आपलं स्वतःचं आयोजन आहे आणि आपल्या आयोजनामध्ये जर आपण पाहिलं तर बक्षीस पात्र ठरण्यासाठी खूप अशी मेहनत घेतली जाते. बमगर टीमकडून जर आपण पाहिलं तर एक उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजी राहिली. आता षटक क्रमांक 2 साठी कोणता गोलंदाज वापरला जाईल? करण सावले षटक क्रमांक 2 साठी आलाय. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं या दुसऱ्या षटकासाठी आणि त्या पद्धतीने एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. शॉर्ट फाईन लीग मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला गेलाय. मिड विकेट त्याच्यानंतर लॉंग ऑन मध्ये एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन आणि मिड ऑफ हे क्षेत्ररक्षण 360 मध्ये आणि एस्टेनच्या पाठीमागे जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. येणारा गोलंदाज जर आपण पाहिलं तर करण निघतोय. हॅलो पहा इथं आलेले खेळाडू असतील किंवा कोण असेल MH1 DM 8001 गाडी नंबर आहे. तर आपल्या कोणाची गाडी असेल तर जरा थोडस आपल्या वडापावचा धंदा लावायचा आहे तर तिथं थोडीशी अडचण होते तर थोडस सहकार्य करा. 8001 गाडी नंबर आहे MH1. जर कोणाची गाडी असेल तर थोडस सहकार्य करा. चला सुमितच्या बॅट मधून हा मिड विकेटच्या रिजन मध्ये एक मोठा फटका आलाय. सांग गाडी आहे बंद करीन मी. चला जर गाडी कोणाची असेल आपल्या तर थोडस सहकार्य करा. जर आवाज पोहोचत असेल आमचा तुमच्यापर्यंत तर आपली जी गाडी वाहन जे लावलंय ती जरा साईडला काढून घ्या. 8001 गाडी नंबर आहे. तर गाडी मालक सूचना आपली पोहोचली असेल तर आपली प्लीज वाहन आपलं साईडला घ्या. एक सूचना केली जाते आपल्या खेळाडूची कोणाची असेल तर. करण सावले षटक क्रमांक 2 साठी आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू फटका जरूर खेळाय. चेंडूला उंची दिली जाते. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. आदित्य सावले झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन केलं जातंय. करण सावले याला दुसऱ्या क्रमांकासाठी आणलं गेलं आणि एक चोख कामगिरी त्यानं बजावली गेली आहे. महत्वाचा फलंदाज जर आपण पाहिलं तर सुमित धनावडे हा परतला जातो. या चला प्लीज गाडी कोणाची असेल आपल्यातल्या तर तिथं वडापावचा धंदा लावायचा आहे तर 8001 गाडी नंबर आहे तर त्याने आपली गाडी प्लीज थोडीशी साईडला घ्या. एक सूचना केली जाते आपल्याला. चला जाऊया धावफलकावरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 आकडेवरती आहे. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. करण याचं 5 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या क्रमांक षटक मधील. आता स्ट्राईकला आलाय सचिन. थोडीशी दुखापतग्रस्त झाली तर लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पण आज त्याच उमेदीनं फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय. करण सावली स्ट्राईक वरती निघतोय. थोडं थांबला जातो या आणि पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजीसाठी करण. एज लागल्या त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एस्टनच्या पाठीमागे हा चेंडू निघून चालला आहे. फाईल लेगच्या रिजन मध्ये हा चौकार आलाय आणि या चौकाराने जर आपण पाहिलं तर सचिन आपलं खातं खोललंय. जरूर थोडीशी दुखापत आहे पण आज आपल्या गावासाठी आपल्याला खेळायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. हा प्रयत्न त्याच्या बॅटमधून राहिलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 आकडेवरती जाऊन पोहोचले. म्हणजे उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 12 चेंडूमध्ये 27 धावसंख्या ही जमवायची आहे. दोन्ही टीम लढतायत प्रयत्न करतायत आणि प्रयत्नाला
पराकाष्ठा कोणाच्या पदरी पडेल आणि या स्पर्धेमध्ये कोणाचं अस्तित्व टिकलं जाईल हा खेळ रंगला गेला. या दोन्ही टीम लढतायत, प्रयत्न करतायत, कारण की ही स्पर्धा म्हटलं की एकमेकांच्या विरोधात हे उभं राहावं लागतं आणि त्यात मध्ये आपल्याला एक महत्वाचा खेळ करावा लागतो. 12 चेंडू 27चा प्रवास जर आपण पाहिला तर सायगर टीमसाठी असणार आहे. आता षटक क्रमांक 3 साठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल? ज्यावेळी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना सायगर टीम कडून प्रत्येकला गोलंदाजीसाठी आणलं आणि त्यांना हा मॅचची कलाडणी फिरवली गेली, म्हणजे धावसंख्या थांबवण्यासाठी एक मोलाचं सहकार्य त्याचं राहिलं होतं. तर आता या क्षणीला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 साठी बामगर टीमचा कोण आणला जातोय आणि आदित्य हा पर्याय निवडला गेलाय. आदित्यने जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये एक उत्तम फलंदाजी केली होती, पण आता ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्या टीमसाठी उतरला गेलाय आणि आता गोलंदाजीची जबाबदारी घेतली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. आता स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर आकाश धनावडे हा स्ट्राईक वरती आहे. हा केले 2-3 वेळा केले, पण वाटत नाही आपल्या कोण असेल म्हणून, कारण चला एक शेवटची सूचना केली जात्या. गाडी नंबर MH1 MH01 DM 8001 ही गाडी आपल्या कोणाची असेल तर प्लीज रत्नागिरी आणि चुकीचा फटका आणि त्यामध्ये सचिन बाद होऊन परतला जातो. या चला प्लीज जर गाडी कोणाची असेल तर एक शेवटची सूचना केली जाते. MH1 DM 8001 गाडी नंबर आहे, तर प्लीज गाडी साईडला काढा ही विनंती केली जाईल. चल महत्वाचा फलंदाज बादवून परतलाय. आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या कडेवरती, म्हणजे अजून 26 धावांचा खेळ इथून बाकी आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली आणि दुसऱ्या चेंडूवरती महत्वाचा फलंदाज सचिन बाद होऊन परतलाय. आदित्यला जरूर सोबत भेटल्या. आता मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर अमित हा आता मैदानामध्ये आलाय. अमितकडे ती क्षमता आहे आणि लास्ट स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर आकाश आहे, म्हणजे एक महत्वाची जोडी. थोडस चेंजेस केला जातो या आणि येणारा चेंडू आदित्य घेऊन निघतो या अमित साठी. वेगाने बॅट जरूर फिरवली गेली, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. हा आणखी एक डॉट आलाय. थोडस विकेट गेल्यानंतर दबाव आलाय आणि आत्ताच मैदानामध्ये उतरल्यानंतर एक चेंडू खेळलाय, हा डॉट आलाय. म्हणजे 3 चेंडूचा खेळ संपला, म्हणजे 9 चेंडू मध्ये आता 26 धावांचा प्रवास सुरू आहे. थोडस थांबला जातोय आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीवर आदित्य. एक महत्वाची भूमिका जर आपण पाहिलं तर ऑलराऊंडर या भूमिकेमध्ये. लेग स्टंप्स थोडासा सोडला गेलाय, पंचाने दंडित केलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक दिलासा देणारी धाव धावफलकावरती जमा केली जाईल आणि धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 22 या आकड्यावरती. थोडासा पाठीमागे सोडलेला चेंडू होता, त्यावरती एक सिंगल धाव घेतली जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवल्यानंतर फक्त एक सिंगल धाव खर्च केली जाते. एक धाव जमवली जाते, म्हणजे एकेरी दुहेरीने हा मोठा प्रवास गाठू शकणार नाही. एका दुसरी मोठे फटके आले तर मॅच मध्ये थोडंसं कमबॅक होऊ शकतं. आणि गोलंदाजी जर आपण पाहिली ना आदित्यची, एक धारदार गोलंदाजी राहिल्या. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक.
पुढे आलाय, फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावला जाईल, प्रयत्न केला जाईल, पण हातामधून चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. म्हणजे हा नशिबाचा चौकार आहे. म्हणजे धावांसाठी प्रयत्न केले जात होते, धावा मिळत नव्हत्या, पण क्षेत्ररक्षकाकडून ही चूक झाली आणि हा नशिबाचा चौकार. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 27 आकड्यावरती, म्हणजे आता 20 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक अतिरिक्त चेंडू आलाय. काही महत्वाचे चेंडू राहिले होते, टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं लेग स्टंप सोडला गेलाय. हा अतिरिक्त चेंडू आलाय. थोडस लांब षटक होत चाललंय या आदित्याचं. या 2 चेंडूच्या पाठीमागे पुन्हा एकदा तयार झालाय. खूपच आपण बाहेर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, करण सावले तिथपर्यंत पोहोचला, झेल पकडलाय. मॅच वरती आणखीन पकडली जाते आणि महत्वाचा फलंदाज आकाश धनावडे हा बाद होऊन परतलाय. मैदानामध्ये थांबला होता, प्रयत्न करत होता, पण हा चुकीचा फटका आणि या चुकीच्या फटक्यावरती बाद होऊन परतला. लॉंगॉनच्या रिजन मध्ये करण सावलेनी उत्तम झेल पकडलाय. पुन्हा एकदा कमबॅक केलंय आदित्याचं. एक्स्ट्रा धावसंख्या जरूर खर्च केली, पण 2 महत्वाचे फलंदाज या षटकामध्ये त्यांनी बाद केलेत. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 28 धावसंख्या धावफलकावरती जमा झाले. म्हणजे 6 चेंडू आणि 19 धावांचा प्रवास असणार आहे इथं टायगर टीमसाठी. म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये, आपल्या आयोजनामध्ये आपल्याला टिकायचं असेल तरी उत्तम खेळ करणं गरजेचं आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. पंकज आणि अमितची जोडी. आता शेवटचं षटक बळीराम. या नावात बळी पण आहे आणि राम पण आहे, म्हणजे 2 कॉम्बिनेशन जर जमलं गेले या गोलंदाजामध्ये आणि शेवटच्या षटकासाठी या बळीरामचा पर्याय निवडला गेलाय जानाई देवी बामगर टीम कडून. सहा चेंडू आणि 19 धावा. एकाचं अस्तित्व थांबलं जाईल तर एकाचं अस्तित्व पुढे सरकवलं जाईल. यासाठी एक मोठी लढत जर आपण पाहिलं खोलवरचा चेंडू होता. उत्तम चेंडू बळीराम यांनी आपलं ब्रह्मास्त्र हाताळलं गेलं, कारण की या सिच्युएशनला असे चेंडू हाताळणं खूप गरजेचं असतं. कारण की मोठे फटके आले की आपली धावसंख्या कुठेतरी मोठी उभी राहू शकते. त्यात प्रयत्न चांगले राहिलेत. एक कमी धावसंख्येचा हा फटका जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते. 5 चेंडू 18चा प्रवास. बळीरामनं पुन्हा एकदा आपलं ब्रह्मास्त्र हाताळलं गेलं आणि पंकजला परतावं लागतं. हा खोलवरचा चेंडू होता, डायरेक्ट एस्टॅनवरती हाताळला गेला आणि पंकज याची पुन्हा एकदा 0 आकड्यावरती खेळी संपुष्टात आले. जरूर आपली आगळी वेगळी स्टाईल इथं दाखवताना आणि आपला जल्लोष साजरा केला जातो या बळीराम. नक्कीच आपल्या टीमसाठी एक उत्तम गोलंदाजी बळीरामची. थोडासा विजय लांब होत चाललाय. आता फलंदाज जर आपण पाहिलं तर ऋतिक मैदानामध्ये उतरला जाईल. 2 चेंडूचा खेळ संपला आता. आता 4 चेंडू आणि 18 धावा इथून पुढे जमवायचे आहेत. चला आलेवाडी टीम आपला कॅप्टन टॉस साठी येऊ द्या. यामध्ये जो जिंकेल तो आपल्या टॉस साठी तयार व्हायचा आहे. फटका जरूर खेळला, गॅप शोधला जाईल. आल्या पावली चौकारानं स्वागत केलं. ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार निघालाय, म्हणजे कुठेतरी थांबला होता, प्रयत्न आल्या पावली केलाय तो ऋतिकनं. चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 33 आकडेवरती. म्हणजे आता 14 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 14.
अजून मॅच 50-50 आहे. दोन्ही संघांमध्ये मॅच असणार आहे. हा येणारा चेंडू ठरवणार की ही मॅच कोणाच्या साईडनं झुकली जाईल. पुढे आलाय, समोरच्या दिशेमध्ये फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं आदित्य, जरूर चेंडूची फेकी केली. उत्तम फेकी आदित्याची. एकच धाव घेतली जाते. या सिंगलच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 या आकड्यावरती. म्हणजे आता 2 चेंडूनी 13 धावांची आवश्यकता आहे. 2-13. जर पुढे आला, फटका खेळला गेलाय. अमितच्या बॅट मधून लंबच्या रिजन मध्ये हा दिलासा देणारा फटका आलाय. म्हणजे स्वतःवरती भरोसा होता, पण हा थोडासा लेट केला जाईल. फटकामध्ये ताकद होती आणि एक महत्वाच्या क्षणाला हा फटका आलाय. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. थोडीशी नशिबावरती मॅच असणार आहे. हा महत्वाचा चेंडू असेल. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आणि ही मॅच जर आपण पाहिलं तर जानाई देवी बामगर संघाने जिंकल्या. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर धावांचा पाठलाग करत असताना थोडस कुठेतरी अपयश आलं. हार्डलक बॅडलक टीम, सायगर टीम. विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. चला टॉससाठी या. जानाई देवी बामगर आणि जय हनुमान क्रिकेट